हाय हॅलो नमस्कार. मी अमृता आपल्या आजच्या अजून एका छान अशा व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून वेलकम करत आहे. तर आज आमच्या घरी लागणारे सोलर पॅनल आणि मला एक गोष्ट लक्षात आली की माणूस कधीच समाधानी नसतो. सतत त्याला काहीतरी 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 पाहिजे असतं. हे झालं की ते झालं की हे असं असतं आणि चालूच असतं. अपेक्षा काय कधी संपत नाहीत आणि माणूस म्हणजे समाधानी राहणं खूप महत्त्वाचं आहे. खूप जास्त अपेक्षा ठेवणं बरोबर नाहीये, पण काय करावं कोण सांगणार ना मनाला, नाही का? असं आहे. तर चला मग आज सकाळी सकाळी आमच्या घरी पॅनल लावायला सोलर पॅनल लावायला ते लोक आलेले आहेत आणि सकाळचं काम आणि सकाळच्या गडबडीत ते पण आलेले. तर चालू आहे आता त्यांचं काम. मध्ये चारूच्या शाळेतून फोन आला की तिची तब्येत बरी नाहीये, तिला घेऊन जा म्हणून मग मी सगळं सोडलं आणि तिला घ्यायला गेले स्कूलमध्ये. तिथं बाहेरच उभी होते मी. मॅडम तिला आणून देणार होते, आतमध्ये जायला परमिशन नव्हती आणि गेटवरच छान असं पेंटिंग होत होतं सरस्वतीचं. माझ्यासोबतच अजून एक दोन दादाही उभे होते त्यांच्या मुलांना घ्यायला, म्हणजे खरंच शाळेत सगळेच मुलं आजारी आहेत. तिला घेऊन आले तोपर्यंत भरती यांनी हे कॉलम उभे करून घेतलेले होते आणि त्यांचं बऱ्यापैकी काम झालेलं होतं. आता ह्याच्यावर टाकायचं पण बाकी होतं सगळं. म्हटलं आता हे पण घरी नाही आहेत, मी एकटीच होते, दिदी पण नाही, तर माझी जिम्मेदारी म्हणून खालचं आवरत आवरत परत परत वरती जाऊन बघत होते मी कसं चालू आहे काय चालू आहे. थोडंफार लक्ष आपल्याला पण द्यावंच लागतं. आणि लाईट बिल खूप वाढलंय आता आणि सोलर पॅनल मला तरी असं म्हणजे आम्हाला तरी असं वाटत होतं की आम्हाला फायद्यात जाईल हे. आणि पुढं काय ते आमचा अनुभव मी तुम्हाला सांगेलच एखाद्या व्हिडिओमधून की खरंच फायद्यामध्ये ठरतं की नाही. तर सोलर पॅनलला आपल्याला चांगली बऱ्यापैकी सबसिडी पण भेटते आणि आपण वापरून राहिलेली वीज ही आपण जेबीला परत विकू शकतो. म्हणजे 2 रुपये युनिट याप्रमाणे आपली शिल्लक राहिलेली वीजचे पैसे ते आपल्याला देतात. वर्षातून एकदा एप्रिल मे मध्ये ते पैसे आपल्याला भेटतात, पूर्ण वर्षाचा स्टॉक. आणि म्हणजे फायद्याचं ठरतं तसं तर 3 वर्षात हे पूर्ण सोलर पॅनलचा खर्च वसूल होतो असा आम्ही हिशोब लावला होता. आपले किती युनिट तयार होतात एवढा आपण खर्च करतोय, मग त्याच्यामध्ये आपण किती सेल केले जेबीला तर किती पैसे भेटणार, आपली लाईट बिलचं किती बचत होणार वगैरे असं सगळं. तर आपल्याला बिल भरावं लागत नाही. शिल्लक राहिलेले वीजच्या बदल्यामध्ये आपल्याला जेबी पैसे पण देते दर महिन्या म्हणजे दरवर्षी. म्हणून हे सोलर पॅनलना फायद्यामध्ये ठरतं. आणि घरात आता पेट्रोलची एखादी गाडी कमी करून इलेक्ट्रिक गाडी घ्यायचा विचार करतोय आम्ही, म्हणजे 2 व्हीलर, जे की म्हणजे पेट्रोलचे पण पैसे बचत होतील. आता सोलर आहेच तर मग कशाला विनाकारण. आणि दुसरा AC 2 AC चालतील आणि घरामध्ये इलेक्ट्रिक शेगडी वगैरे वाढवू. दळणाची चिक्की पण घ्यायची आहे आम्हाला, घरघंटी ती पण घ्यायची आहे. तर असं सगळं घेणार आहोत. तर जी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जरी थोडा थोडा जरी विचार केला ना तरी सोलर पॅनल फायद्यात ठरते. म्हणून मग आम्ही विचार केला लावूनच घेऊया. कारण आमच्या शेजारी पाजारी बऱ्याच जणांनी लावलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोललो आम्ही. नंतरच आम्ही विचारून वगैरे डिसिजन घेतला हा सोलर पॅनल लावायचा. म्हणजे आम्हाला असं वाटते की हे खरंच फायद्यात आहे. पण आता रिअल अनुभव बघूया काय तो, ते एखाद्या व्हिडिओमध्ये पुढच्या मी सांगणारच आहे, तुम्हाला सांगेलच ते सगळं. तर असं आहे, म्हणून आम्ही सोलर पॅनल लावलेले आहेत. आता बघू काय होतं ते. आता तरी पण हे लावून तर झाले, आज होतील लावून, पण हे जेबीचं मीटर वेगळं लागतं ते पण लागायचं बाकी आहे. म्हणजे माणसाच्या गरजांना वाढतच चाललेल्या आहेत हळूहळू. बघा ना आता बघा, अगोदर एक AC होता, आता एका ACवर भागत नाही, अजून दुसऱ्याची गरज पडते. त्याच्यानंतर गाड्या वगैरे, कारण आता काळच तसा आहे, सगळ्याच गोष्टींची गरज पडते आपल्याला, नाही असं नाही. आणि त्याच्या सगळ्यांमध्ये ना खूप खर्च होऊन जातो आपला असे. मग त्यातली त्यात काहीतरी आपण थोडीफार बचत आपली झाली तर तो विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. हाच विचार करून सोलर पॅनलचा डिसिजन घेतला आम्ही आणि होईल असं वाटतंय आम्हाला की, आणि करणारच आता. पण हे पॅनल ना, याला एक मेहनत मात्र घ्यावी लागते की याला रोज सकाळी सकाळी धुवावं लागतं, जाऊन पुसावं लागतं. त्याच्यावरची धूळ जर निघून गेली ना तर चांगलं ते जनरेट करतं लाईट. त्याच्यामुळं त्याला रोज सकाळी सकाळी धुवून घ्यायचं किंवा पुसून घ्यायचं. रोज जरी नाही केलं, आठवड्यातून 2 वेळा केलं तरी पण जेवढं आपण ते स्वच्छ ठेवू ना तेवढी जास्त वीज जनरेट करतं ते. तर ते काम आता मला करावं लागणार आहे रोजच्या रोज. ते काम माझ्याकडेच राहणार आहे मला असं वाटते, कारण दुसऱ्या कोणाला वेळच भेटत नाही त्याच्यामुळं. आणि जास्तीत जास्त जर लाईट जनरेट झाली तर चांगलंच आहे ना. आपण पण एवढे पैसे खर्च करून हे लावलेलं पॅनल आहे, तर मग त्याचा पण काहीतरी फायदा होईल. आणि शक्यतो ही मेहनत उन्हाळ्याच्या दिवसातच घ्यायला लागती, कारण उन्हाळ्यात जास्त ऊन राहतं तर जास्त चार्ज होतं ते. आणि मग ती लाईट कधी कधी काय होतं ना, आपले स्टॉकमध्ये असतात युनिट आणि पावसाळ्यात वगैरे जर हे होतच नाही ते चार्ज, तर मग ते युनिट आपल्याला तेव्हा काम येतात असं होतं. हा ह्याचा फायदा आहे, म्हणून भारी वाटलं. काय मॅजिक, बिल्कुल आवाज मत करना हाँ। दीदी सोई है, मैं कपड़े निकाल के देती हूँ, चुपचाप पहन। वो मैं लेने गई थी ना, मैडम का फ़ोन आया था। मेले में मैडम का फ़ोन आया था स्कूल से लेने। हाँ चल लवकर चेंज कर।
दुपारची वेळ झालेली, आता जेवण करायचंय म्हणून मग किचन आणि बेडरूम क्लीन करून घेते. तर मॉपनीच आज पोछा करते. अख्ख्या घरात धूळ आणि खूप घाण आहे, पण मग जेवण करायचंय तर किचन आणि बेडरूमचं तेवढं साफ करून घेते. बाकी त्यांचं थोडंसं काम बाकी आहे. बाकी तर क्लिनिंग ते सगळं कामावरून गेल्यानंतरच करून घेणार आहे, कारण काही मतलबच नाही राहणार साफसूफ करून. पण ते लोक डायरेक्ट शूज घालून खालीवर करतायत, त्याच्यामुळं मग आता पुसून घेते. त्याच्यानंतर जेवण करायचे. मुलं पण आलेले आहेत आणि आरूचा पण आता ताप उतरलाय बहुतेक थोडासा, तिला पण उठून खाऊ घालते. पण बघा ना, एक गोष्ट मात्र लक्षात आली, आपण आपली लाईट आपल्याला जे बी त्यांची लाईट 6 रुपये युनिट याप्रमाणे देते आणि आपण आपली लाईट त्यांना 2 रुपये युनिट याप्रमाणे द्यायची. म्हणजे गव्हर्नमेंट कसं स्वतःचाच फायदा करून घेते की नाही. हां, ते सबसिडी देतात आपल्याला, पण सबसिडी काही नाही, 2 ते 3 वर्षात सबसिडीचे पैसे त्यांचे पूर्ण कव्हर होऊन जातात. बाकी त्यांना लाईफ टाईम सोलर 25 वर्षाची तरी गॅरंटी असते, तर 25 वर्ष त्यांना वापरायला भेटते, असा त्यांचा फायदा होतो. बारकाईने विचार केला तर जिथं तिथं आपल्यालाच म्हणजे आम जनतेला आपल्या माणसांना म्हणजे आपल्यासारख्या जनतेलाच जिथं तिथं स्ट्रगल करावं लागतं. तर बघा, आमचं सोलर लावून झालं. इकडं शेड तुटलेले, इथं एक जागा ठेवली एक प्लेटची, जर भविष्यात गरज पडली, हे एवढं पण कमी पडायला लागलं तर इथं एक प्लेट लावू. आणि मोठंच्या मोठं दिसतंय, शेडसारखं झालंय. म्हणजे या शेडच्या वरच लावायचं होतं खरं तर, हे तुटलंय म्हणून, पण ते बोलले की नाही होणार, तिथं असं स्लोप असतो याला एका बाजूनी, म्हणून तिकडं नाही लावलं. बघा लांबून दिसते. अगं एवढं नको इकडं तिकडं करू आरू, सगळे पाय खराब होते. तेवढं स्वच्छ करून घेतले आधीच, एवढा वेळ गेलो सगळं साफसूफ करायला. मोठं दिसते ना गं आरू. इथं झोका बांधू आपण, नसतं पडत. ते बोलले अंकल लगा सकते आप. हाँ एकदम आबाळ येते. आता आबाळ येते म्हणजे थंडगार पावसाळ्यापूर्वीची शांतता आणि गारवा जसं असतं ना तसं वाटतंय. म्हणजे पाऊस आला होता सकाळी, पडला पण होता, आणि आता पण आबाळ आलेले. आम्ही सोलर लावला नुकता आणि आबाळ यायला चालू झाले. तर आता हे कधी चार्ज होणार आणि कधी आम्हाला फायदा होणार काय नाही. चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.